रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येणारी ही अमावस्या अत्यंत फलदायी मानली जाते। यंदा फाल्गुन अमावस्येची सुरुवात ही 18 मार्च 2026 बुधवार या दिवशी सकाळी 8:25 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी गुरुवार 19 मार्च 2026 या दिवशी सकाळी 6:53 असणार आहे। 18 मार्च या दिवशी अमावस्याची आहे, तर ती संपूर्ण दिवस असल्यामुळे आपल्याला 18 मार्च या दिवशी अमावस्या साजरी करायची आहे आणि 19 मार्चला सकाळी आपल्याला 6:53 नंतर गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे। दारोदारी गुढी ही उभारायची आहे। 18 मार्च 2026 रोजी सुरू होणारी ही दर्श अमावस्या पितरांच्या आत्मशांतीसाठी आणि घराण्यातील दोष दूर करण्यासाठी सर्वोच्च तिथी मानली जाते। या दिवशी गंगा स्नान आणि दान धर्माला विशेष महत्त्व दिलं जातं। ज्यांच्या कुंडलीतील पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरात वारंवार कलह आणि आर्थिक चणचण जाणवते त्यांच्यासाठी हा दिवस नशिबाचे टाळे उघडणारा ठरू शकतो। अमावस्येच्या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी 2 अत्यंत सोपे उपाय महत्त्वाचे मानले जातात। पहिला उपाय म्हणजे तर्पण आणि पिंडदान। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकून दक्षिण दिशेला तोंड करून पितराच्या नावाने काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे। यामुळे पितर तृप्त होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देत असतात। दुसरा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा। पिंपळाच्या झाडामध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं। अमावस्येला पिंपळाच्या मुळाशी दूध मिश्रित जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आयुष्यातील अडथळे दूर होऊन लक्ष्मी माता ही प्रसन्न होत असते। अमावस्येच्या दिवशी दान केल्याने दानाचे फळ हे अनेक पटीने वाढत असते। पितृदोषाच्या निवारणासाठी या दिवशी काळे तीळ, 7 धान्ये, पांढरे वस्त्र आणि जोडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नाचे दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो। शक्य असल्यास गरिबांना गूळ आणि हरभरा डाळ दान करा। असं मानलं जातं की या वस्तूंच्या दानामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि रखडलेली कामे ही मार्गी लागतात। ही जी अमावस्या आहे तर ती आध्यात्मिक साधनेची तिथी असल्याने या दिवशी काही गोष्टी टाळणं अनिवार्य आहे। या दिवशी विसरूनही तामसिक भोजन आणि मद्यपान करू नका, अन्यथा घराची प्रगती थांबते। तसेच या दिवशी कोणाशीही वाद घालू नका किंवा कुणाचा अपमान करू नका। अमावस्येच्या रात्री निर्जन ठिकाणी किंवा स्मशानाजवळ जाणे टाळावे, कारण या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात। या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा शुभ कार्याची सुरुवात करणे टाळले जाते, कारण ही तिथी केवळ पितर आणि आध्यात्मिक कार्यासाठी राखीव असते। स्कंद, पद्म आणि इतर अनेक पुराणानुसार चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान, दान आणि पिंडदान तसेच तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात। शनी दोष, शनीची डह्या किंवा 7.5चे अशुभ प्रभाव देखील कमी करण्यासाठी या अमावस्येला खूप महत्त्वाचं सांगितलं जातं। तसेच या दिवशी श्राद्ध किंवा तर्पण केल्याने पितृ देखील प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते। या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, परंतु तो आपल्याला समजून येत नाही। एखादं काम आपण करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही, त्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे हे येत असतात। तसेच आपल्या मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाहीत। घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल, घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल, तर समजून जावे की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे। आता अगदी पितृदोष असला किंवा नसला तरी देखील तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी ही सेवा करायची आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे तर ती देखील दूर होत असते। नजरबाधा असेल तर ती देखील संपत असते। आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा असते आणि आपण जर आपल्या घरावरती पितरांचा जर आशीर्वाद असेल तर आपल्याला कोणतेही कामामध्ये अडचणी देखील येत नाही। तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील स्थिर राहत असतो। त्यामुळे या दिवशी काही उपाय जरूर करावे। तर कोणते उपाय करावे तर हे जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दहीभाताचा उपाय करायचा आहे। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, पण त्या अगोदर सकाळपासून घरामध्ये काही कामे आपल्याला करायची आहेत। आता आपला जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, कारण की अमावस्येच्या तिथीला आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात असं म्हटलं जातं आणि आपण जर त्यांच्यासाठी काही सेवा केल्या तर ते नक्कीच तृप्त होत असतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद हे देत असतात। त्यामुळे जर आपण आपल्या या दिवशी उंबरठ्यावरती व उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला शुद्ध जल शिंपडलं तर घरामध्ये गंगाजल असेल तर ते थोडंसं शिंपडा किंवा तुम्ही गंगाजल, गोमूत्र तुम्ही उंबरठ्यावरती टाकू शकता। किंवा घरामध्ये जे साधं पाणी आहे तर ते किंवा तुम्ही हळदीचं पाणी देखील उंबरठ्यावरती टाकू शकता।
त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील आणि हे पाणी शिंपडल्यामुळे आपले पूर्वज देखील तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हणतात. त्यामुळे असं पाणी तुम्ही उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आणि उंबरठ्यावरती शिंपडायचे. तसेच आपल्याला जो काही आपला मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. हळदीमध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या ओल्या हळदीने आपल्याला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य जे आहे तर ते होत असतं. कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाहीत आणि स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक सुद्धा आहे. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. अगदी जेव्हा तुमची सर्व कामे होतात तेव्हा तुम्ही अगदी झोपायला जाता त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अगोदर आपल्या घरामध्ये सर्व काही जी कामे असतील तुमची नेहमीची कामे तर ती उरकून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण हा उपाय जो आहे तर संध्याकाळी झोपायच्या अगोदर करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. आता भात अगदी तुम्ही मुठभर किंवा छोटीशी वाटी भरून देखील भात शिजवला तरी पण चालेल. हा भात आपल्याला खायचा नाही, त्यामुळे हा भात आपल्याला थोडासा शिजवायचा आहे. आता हा भात शिजवत असताना त्या भातामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं नाही. आपल्याला भात शिजवताना तो अळणी भात शिजवायचा आहे, कारण की भात हा आपण पितरांना देणार आहोत. भात शिजवल्यानंतर हा भात आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये पुठ्ठा असेल, एखादा कागद असेल किंवा पत्रावळी असेल तर तिच्यावरती तुम्हाला हा भात जो आहे तर तो काढायचा आहे किंवा आपण एखादी प्लेट देखील ठेवू शकतो. परंतु हा भात आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे. जर प्लेटमध्ये असा भात आपण ठेवला तर परत ती प्लेट आपण घेऊन येऊ शकत नाही किंवा ती वापरू शकत नाही. त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही एखादा जाड पुठ्ठा, पत्रावळी एखाद्या कागदावरती किंवा जी पत्रावळीची किंवा छोटीशी प्लेट मिळते कागदाची तिथे त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता किंवा केळीचं पान असेल तर त्या केळीच्या पानावरती देखील तुम्ही हा भात आवर्जून काढू शकता. हा भात आपल्याला केळीच्या पानावरती किंवा पुठ्यावरती काढल्यानंतर त्यावरती 2 चमचे दही आपल्याला त्या भातावरती टाकायचं आहे. दही टाकत असताना आपण ओम पितृदेवताय नमो नमः, ओम पितृदेवताय नमो नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. त्यानंतर त्या भातावरती थोडंसं काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत. त्या भातावरती हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. पहिल्यांदा घरामध्ये दक्षिण दिशेला आपण हा भात जो आहे तर तो ठेवायचा. एखाद्या टेबलावरती तुम्ही ठेवू शकता किंवा खुर्चीवरती ठेवला तरी सुद्धा चालेल. आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. मग तुम्हाला पूर्वजांची नावं माहीत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमो नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. तर आता आपल्याला आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपल्याला म्हणायचं आहे की माझ्याकडून किंवा घरातील छोट्या मोठ्याकडून जर तुमची सेवा झालेली नसेल तर त्यांना माफ करावे. इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी सेवा तुमची करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या. त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामना देखील तुम्हाला पितृदेवतासमोर बोलून दाखवायची आहे. मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल, घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील, चालू असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही पितृदेवतांना सांगायचं आहे. आता हा जो काही भात आहे तर तो भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भात ठेवल्यानंतर तिथे कोणीही जाता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग अगोदरच तुम्ही तुमचं अंघोळीचं बाथरूम जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी नसावं. तसेच आता हा भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. अगदी जिथे पाणी जाण्याची जागा असते तिथे ठेवला तरी सुद्धा चालेल, कारण की तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला भात जो आहे तर तो तिथे ठेवायचा आहे. अगदी बाथरूममध्ये तुम्ही खिडकीजवळ ठेवला भात तरीसुद्धा चालेल. मग आपल्याला जो दरवाजा आहे तर तो बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठी संध्याकाळी उशिरा हा उपाय करा म्हणून मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. हा उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. कारण की घरामध्ये लहान मुलं असतात, आपण एखादी गोष्ट करायला लागले तर ते विचारतात तुम्ही काय करताय. त्यासाठी आपल्याला अगोदरच त्यांना सांगून ठेवायचं आहे. हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण झोपी जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे. हा बाथरूममध्ये गेल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर हा भात घेऊन तुम्हाला जायचं आहे. शक्यतो घराच्या दक्षिण दिशेकडे तुम्ही जावे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला हा भात जो आहे तो ठेवून द्यायचा आहे. जिथे मग रिकामी जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही हा भात ठेवा, जेणेकरून एखादा कुत्रा असेल, गाय असेल, कोणताही एखादा पशुपक्षी असेल, किड्या मुंग्या असतील तर ते हे भात जे आहे तर ते खाऊन जातील, हा वाया जाणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. अगदी तुम्ही अडगळीच्या ठिकाणी ठेवला तरी सुद्धा तो
तसाच राहील, त्यापेक्षा तुम्हाला जिथे एखादा पक्षी पशु येईल अशा ठिकाणी तुम्हाला हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. आता हा भात आपण ठेवला तेव्हा आपण कोणासोबतही ठेवायला जातो तेव्हा आपण कोणासोबतही बोलायचं नाही. तसेच भात ठेवून येतो तरी देखील आपल्याला कोणासोबत बोलायचं नाही. मग कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी आपल्याला स्वतःला घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही सकाळी लवकरच हा उपाय करा, म्हणजे हा उपाय नक्कीच फळदायी ठरेल. आपल्याला भरपूर वेळा असं वाटतं की हा उपाय करत आपण आहोत, मग कोणी बघितलं तर काय म्हणेल. खरं तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाय हा करत असतो, परंतु याबद्दल कोणी कोणाला सांगत नाही. कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये पितृदोष हा नसावा, घरातील इडापिडा जी आहे तर ती दूर व्हावी. आता आपण हा भात ठेवून आल्यानंतर घरामध्ये आल्यावरती आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जर तुमच्या घराबाहेर जर जागा असेल तर बाहेरूनच तुम्ही पाय धुवून आत या आणि आल्यानंतर सरळ तुम्हाला बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करायची आहे. त्यानंतरच तुम्ही देवपूजा तुमची जी काही कामे असेल ती करायचे. परंतु आल्या आल्या आपल्याला पाय धुवायचे आहेत आणि आपल्याला बाथरूममध्ये जाऊन संपूर्ण अंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही नित्याची कामे तुमची जी आहेत तर ती तुम्हाला करायची. तर हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. ताई दादा हा उपाय करू शकतात. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये तेवढं आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही. तर ही जी अमावस्या आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. वर्षातील शेवटची अमावस्या आहे. त्यासोबतच या अमावस्येला बरेचसे बदल देखील घडत असतात. त्यासाठी या अमावस्येला तुम्ही ही जी उपाय आहे साधा सोपा तो नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.